शिवसेना आमदार सचिन अहिर आपल्या सोबत आहेत. सर, आज दोनही पक्षांची, दोनही नेत्यांची, मुख्य नेत्यांची पत्रकार परिषद आहे. आजचा दिवस हा संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी कितपत महत्त्वाचा आहे? खूप मोठा ऐतिहासिक आणि सुखद देणारा हा क्षण आहे. आणि आज स्वर्गीय बाळासाहेब असतील तर आहेतच असा मी ज्या विचार करतो. त्यांचा आशीर्वाद या दोघांवरती मिळतो आणि दोन्ही पक्ष एकत्र लढण्यापेक्षा दोन्ही कुटुंब एकत्र येत आहेत, या गोष्टीचा आनंद आहे. सर, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे सतत दुबार मतदार म्हणून हा मुद्दा त्यांनी उचलून धरलेला होता. आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांसाठी जी कामं केलेली होती त्याचं सुद्धा एक प्रेझेंटेशन दिलं, पण त्यावरही भाजप असतील, महायुती असतील यांनी सतत टीका करण्याचं काम केलेलं आहे. आत्ताची ही निवडणूक आहे ती कितपत महत्त्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे? खूपच महत्त्वाची महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. कारण महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण चाललं ते एक आशेचा किरण मला असं वाटतं ही दोन्ही नेते लोकांना आणि महाराष्ट्राला दिल्याशिवाय राहणार नाही. पण सर, केलेल्या कामांवरती सुद्धा सत्ताधाऱ्यांकडनं टीका होते सातत्याने, कवितांच्या माध्यमातून. नाही, काय आलंय, दुर्दैवी असं आहे की ते कविता सांगण्याची वेळ त्यांच्यावरती येत आहेत. जे 20 वर्ष आमच्याबरोबर होते त्यावेळी ते प्रत्येक कार्यक्रमाला, उद्घाटनाला आमच्याबरोबर, श्रेय घ्यायला आमच्याबरोबर, जाहिरातीमध्ये आमच्याबरोबर, ते सांगतात 25 वर्षामध्ये काय झालेलं आहे. आम्ही तर खुलं आव्हान दिलं आहे, या चर्चा करा, आम्ही काय केलं आणि आम्ही काय करून दाखवलेलं हे आम्ही सांगतो. तुम्ही काय केलं त्याची चर्चा करा, पण ती हिंमत होत नाही, फक्त कविताच लिहिली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याचा निकालाचा परिणाम या नगरपालिका निवडणुका हा ग्रामीण भागातला वाढणारा शहरीकरण, नागरीकरणचे विषय आहेत आणि महानगरपालिकेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला असं वाटते महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे वेगळ्या विचाराने लोक मतदान करतील. नगरपालिका या आमदारांच्या मर्जीतल्या असतात. आज आमदारांची लोकसंख्या त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे हे आकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत, पण मला वाटत नाही त्याचा काय परिणाम आणि फरक होईल. आज दोनही ठाकरे बंधू एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत. हा कार्यकर्त्यांसाठी किंवा संपूर्ण मुंबई महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. अधिकृतपणे युतीची घोषणा होतीये. काय तुमची प्रतिक्रिया, काय भावना? नाही, आम्ही सगळेच याच्यासाठी कार्यकर्ता म्हणून आम्ही आतुरतेने वाट पाहतो आणि तो क्षण आजचा आलेला आहे. मला असं वाटतं यावेळेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फारच महत्त्वाची आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्याच्यामुळे खरंच आनंद आहे. आणि ही निवडणूक फारच अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून यावेळेस मुंबई पहिली आणि मराठी पहिला, मराठी माणूस पहिला, हाच आमच्या नजरेसमोर आहे. आणि आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून आम्ही या जिद्दीने उठून यावेळेस काम करणार आहोत. सर, खरं तर आज अधिकृतपणे युतीची घोषणा होते, मात्र कार्यकर्ते जे आहेत दोन्ही पक्षांचे ते ग्राउंडवरती याच्या आधीपासूनच एकत्र दिसताना आपल्याला आंदोलनं असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्यामध्ये एकत्र दिसलेले होते. आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये काय नवसंजीवनी असेल? 100% तुम्ही बोलता तसं की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणा ते आंदोलन एकत्र घेत होते, विषय एकत्र घेत होते आणि जनतेच्या विषयांसाठी ते जात होते जनतेमध्ये. आणि आजचा हा जो औपचारिक विषय आहे आजचा अधिकृत झाला नंतर निवडणुकीला सगळे आम्ही मिळून काम करू आणि मुंबईमध्ये मराठी माणूस महापौर बसेल आणि मुंबई महानगरपालिका भगवा फडकेल, या सगळ्यांचंच एकच कर्तव्य असेल आणि तो आम्ही पार पाडू. सर, खरं तर आदित्य ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेत एक प्रेझेंटेशन दिलेलं होतं की जी कामं आपण मुंबईकरांसाठी केली आहेत ती आपण अभिमानाने पोहोचूया त्यांच्यापर्यंत, त्यांना सांगूया. पण यावरही कुठेतरी आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, भाजप, महायुती हे सातत्याने टीका करतायत, कामं करून देखील. त्यामुळेच कुठेतरी ही जी निवडणूक आहे किंवा ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा जो परिणाम आहे तो या निवडणुकीवरती जाणवेल का? नाही, जे आदित्य साहेबांनी जे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जी काही कामं केलेली आहेत मुंबईकरांसाठी ती समोर मांडलेली आहेत आणि मला असं वाटतं त्याची दखल मुंबईकरांनाही चांगली आहे. त्याच्यामुळे समोरचा काय करतो आहे याच्यावर आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी प्रामाणिकपणे मुंबईकरांसाठी काम केलेलं आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ते वारसा पुढे चालवत आहेत. आणि मला असं वाटतं मुंबईकर नक्कीच याची दखल घेतील. आणि आम्ही तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय लोकांची जी प्रतिक्रिया आहे, मराठी माणसाची प्रतिक्रिया किंवा अस्सल मुंबईकरांची जी प्रतिक्रिया आहे, हा माध्यमांच्या मार्फतच आम्ही ऐकतोय. आणि ते फारच तुम्ही सांगा की यावेळेस ते काही ऐकायचा मनस्थितीत नाही, कुठल्याच आमिषाला ते बळी पडणार नाही आहेत आणि यावेळेस ते नक्कीच ठाकरे बंधू आणि मुंबईचा मराठी माणूस यालाच ते महापौर करतील.
आज एकत्रित पत्रकार परिषद दोन्ही ठाकरे बंधूंची आहे आणि त्यानंतरच मुंबई महानगरपालिकेसंदर्भात कार्यकर्त्यांना अधिक कोणते आदेश देण्यात येतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचसोबत येत्या महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित युतीची घोषणा करून एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळेच याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा आजची जी पत्रकार परिषद झाल्यानंतर नेमकं ग्राउंडवरती वातावरण कसं असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.